नाशिकचा आशिक, श्रीमंताचे ठेवा तुम्ही झाकून, श्रीमंताचे ठेवा तुम्ही झाकून, गरिबाचा बघा तुम्ही फार खाली वाकून. कारण की आजपर्यंत ज्यावेळेस गरिबाचे व्हिडिओ व्हायरल होते, त्यावेळेस कधीच सरकार किंवा महाराष्ट्र शासन कधीच एवढे तातडीने निर्णय घेत नाही मित्रांनो. एवढे तातडीने आता निर्णय घेण्यात आलेले. कारण की जर कोणी त्यांच्या व्हिडिओवर बोललं, की त्यांच्या आयडिया, Instagramच्या आयडिया, Facebook हे सगळं ब्लॉक करणं सुरू आहे. आणि धनाधन, धनाधन. कारण की या सरकारला पण असं वाटायला लागले, जर का व्हिडिओवर जर जास्त बोललं, आपणच कोसळतो की काय? कारण आपण फार पळापळी करेली, फार ईव्हीएम मशीन मध्ये काय 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 करेले, कुठं कुठं कसं कसं करेले आणि आपली आता आज सत्ता जाते की काय? हा एक सर्वात मोठा धाक पडलेला आहे. कारण की ही एक महाराष्ट्रातली एसटी फाईल आहे. ही दुसरी कोणतीच नाही. कारण की याच्यात ह्यो अशोक खरा मारणार तर आहेच. पण हा किती जण डुबून घेऊन जातोय, ही चिंता सगळ्यात सध्याच्या घडीला महाराष्ट्राला आपल्या पडलेली. त्याच्यामुळं कांगणे सर असो किंवा कोणी रवी साबळे असो, कोणी असो, तो बोलला की त्यांची आयडिया सस्पेंड. म्हणजे आता हे चाललंय काय? ही महाराष्ट्राची एक हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे. कारण की तुम्ही बोलण्याचं स्वातंत्र्य जे माननीय आपले बापाचा बाप हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार होता. हा पूर्णतः अधिकार आपलं सरकार हे मायबाप सरकार आपल्याकडून हिरावून घेत आहे. आता लक्षात ठेवा, कारण की तुम्ही बोलायचं नाही. कारण की तुम्ही गरिबावर काही बोला, गरिबाच काही करा. पण श्रीमंत किंवा उद्योगपती आता याच्यात कोण कोण आहे? महिला आयोगाचे राष्ट्राध्यक्षा होत्या मागाल्या त्या, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, आमदार, खासदार, उद्योगपती, सरकारी कर्मचारी, सरकारी नोकरदार, नोकरशहा, मोठमोठे अधिकारी यांच्याच घरचेच कार्यक्रम केलाय. हा साधा महाराज नाही, याला खास मानावं लागेल. कारण की याला गोरगरिबाचं लुटलंच नाही. याला लुटले ते टपकालेच नेते, खपकालेच लोक. त्याच्यामुळं आणि सगळ्याला असं वाटते खपकाले म्हणजे मोठा असला, श्रीमंत असला की बहुत श्रीमंत लय सरळ असते. पण मित्रांनो, श्रीमंत हा कधीच सरळ नसतो आणि कधीच अक्कल नसते. कारण की श्रीमंताला ही अक्कल शून्य आहे. कारण की ह्या लफड्यातून तुम्हाला शोधले गेलेले. तर नाशिकचा आशिक यानं सगळं दाखवलं. ते बघून घ्या. मी श्रीमंताला केलं, तुम्ही गरिबाच्या मागे लागता. मी श्रीमंताला कसं फसवलं बघून घ्या. ते मी मूत पाजलाय. आता विषय लक्षात घ्या. मला हसू पण येतंय. कारण की मूत पाजेपर्यंत मूत पेपर्यंत करत काय होते? अरे यांना कळत कसं नाही? ते श्याम माणूस अखिल भारतीय संघटना माझ्या जन्माच्या अगोदरपासून त्यांनी माझ्या जन्मात साली त्यांनी अखिल भारतीय संघटनेची स्थापना केली. त्याच्या अगोदरपासून ते जनजागृती करतात. म्हणजे आजपर्यंत तुम्ही सुधारले कसे नाही? आणि विषय लक्षात घ्या, हा महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन असून, जादूटोणा विधेयक मंजूर असून, कायदा मंजूर असून, तरी पण हे लोक त्याच्याकडे भोग घालतात. पोलीस कर्मचाऱ्यातले लोक जातात, त्यांना कायदा माहीत असूनही. लाजिरवाणी गोष्ट आहे, फार लाजिरवाणी. आणि इथंच खरे सरकारचे धिंडोडे बाहेर निघून राहिले. म्हणून त्याच्यावर कोणी बोललं की त्यांचं काही पण होऊन राहिले. कारण की आपलं चॅनल आहे लहान, म्हणून आपल्याला काही भीती नाही आणि एवढं काही भीतीचं वातावरण नाही. ज्यांच्या चॅनल मोठाले, त्यांचे आयडिया मोठाले, कारण सबस्क्रायबर खूप आहे किंवा फॉलोअर आहे, इन्स्टा फॉलोअर खूप आहे, अशा लोकांना भीती. आपल्याला काही भीती नाही. झालं बरं, होईना बरं. बघूया त्याच्यानंतर. कोण आता सगळीकडे ते व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. कोणी म्हणतं सेंड मी, सेंड मी. आता व्हिडिओच पाठवायला तयार नाही. कारण दणादण ग्रुप रिमूव्ह करून टाकू राहिले का? कारण एखादा जरी व्हिडिओ टाकला, ऍडमिन पण गुतला, टाकणारे गुतले, पाहणारे गुतले. म्हणजे हे कसं झाले, चोर सोडून संन्यासाला फाशी. चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची म्हणजे त्याने केलंय त्याला सोडून द्यायचे. आणि जे पाहणारे, जे डोळ्यात सुख घेणारे, त्याचे लग्नच होईल नाही. कमीत कमी ते डोळ्यात पाहू द्या. काय तर पाहता बी. म्हणजे श्रीमंताचं कसं असतं बा, गरीबाचं कसं असतं हे यायला माहिती. गरीबाचं गोड्या खोड्याचं असतं, पुरेच्या पाट्याला असतं, कुठं ऊसात असतंय, कुठं मक्कात असते, असं असते. आता याचं श्रीमंतच कसं असते? आता आम्हाला आज पहिल्यांदा माहित झालं, याचं टेबल टेनिस असते श्रीमंताचं. अपाट तांगड्या घेणं. आता तुम्ही मला सांगा, त्या मायला सांगतात की आमच्या बलात्कार झाला, आम्हाला गुंगीत औषध दिलं. कोणत्याही कोणतेच व्हिडिओ ते इंस्टाग्रामला व्हिडिओ आले, फेसबुकला आले, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये कुठंच मला अशी बेशोध पडेल दिसत नाही. कुठं काय नाही. मस्त उठती, मस्त निकर काढ्या, त्याच्यानंतर साडीवरी करणं, मस्त हसत कांबराला मिठी मारायची. पुन्हा त्याच्यानंतर ते टिश्यू पेपर घ्यायचा, त्याचं लिंग पुसून काढायचं, त्याच्यानंतर हातावर सॅनिटायझर द्यायचं, पुन्हा त्या फोटोच्या पाया पडायचं, त्या महाराजाच्या पाया पडायचं, नमस्कार करायचा. म्हणजे नेमकी ही कोणती नशेची गोळी कोणती? आणि वशीकरण कसं असतं? वशीकरण जर असतं ते एखाद्या गरीबाच्या पोरानं ऐश्वर्या राय का वशीकरण केलं नसतं? विचार करायचं की कारण हा महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? फक्त ते बोलून गेलं की भाऊ तुम्ही मुख्यमंत्री होणार. आता ते मुख्यमंत्री झाले,
ते तिकडे गेले आणि याचं दुकान उघडकीस आलं. आता तुम्ही विचार करा, या मंत्रिमंडळातले सत्ताधारी आमदार आहे, कमीत कमी 40 ते 50 आमदार 100% असायला पाहिजे त्याच्यात. त्यावेळेस एवढ्या आयडिया लोकांच्या आणि एवढे लोक केशी होऊन राहिले. म्हणजे तुम्ही विचार करा, नुसता व्हिडिओ शेअर केला, पाहिला की तुमच्यावर केस. करणाऱ्याला काहीच नाही, करणारे व्हीआयपी ट्रीटमेंट आहे, त्याला काहीच नाही. म्हणजे काय झालंय या महाराष्ट्राचं, काय झालंय काही कळेना. कारण की शेतकरी मारायला लागलाय, इकडे लोक मारायला लागले. पण हे मारणाऱ्या शेतकऱ्याला पण पाहिजे फक्त ते महाराष्ट्रीयन एक्स्ट्रीम फाईल मधले व्हिडिओ, आणि व्हिडिओ शेअर करतात, तुम्हाला हे करू ते करू. अरे काय चाललंय काय तुमचं? अरे व्हिडिओ तुमच्याकडून लीक झाले, तुम्ही कसं काय लीक होऊ दिले? तुम्हाला पेन ड्राईव्ह मध्ये 58 भेटले, त्याच्यानंतर 100 भेटले, म्हणजे 158 प्लस श्रेयाचे व्हिडिओ व्हायरल झाले. मी त्या श्रेयाला नाव ठेवतो, कारण की तुम्ही का बरं तुमचा बलात्कार झाला, तुम्हाला वशीकरण केलं, मग पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा झालं, ठीक आहे, पण तिसऱ्यांदा काय तुम्ही घरी नाही सांगितलं? का पोलीस स्टेशनला का नाही गेल्या? तुम्हाला गोड वाटत असेल त्याच्यामुळे तुम्ही गेल्या नाही. अरे तो काही तुमच्याकडे आला नाही ना, तुम्ही त्याच्या घरी जात होते, त्या कॅबिन मध्ये जात होत्या, हसत हसत होत्या, सर्व काही. असं कुठं तिरस्कार नाही, कुठं रेटारेट नाही, कुठं लोटालाट नाही, कुठं काय नाही, नको असं काहीच नाही. तुम्ही सरळ सरळ याच्यातून काय होतंय? बलात्कारच नाही यार. फक्त काय झाले, मोठं असल्यानंतर मोठ्याचं कोणी पण झाकायला जातंय. कारण मोठ्याचं जर असलं, फाटलं, तर लोक सुई द्वारे घेऊन आपलं हातात शिवायला लागते. गरीबाचं फाटलं त्याच्यात बोट घालून पूर्ण शर्ट त्याचं फाडून टाकते. श्रीमंताचं शर्ट जर हीचभर बोगदाट पडेल असलं तर ते नाही नाही ही फॅशन आहे. आणि गरीबाचं जसं जर असलं, याला लाच सोडली, याला पैसे नाही, असं नाही तसं नाही, त्याला नावं ठेवतात. आणि श्रीमंताचं काय? म्हणजे श्रीमंताचं लोक धकून देतात. म्हणजे गरीबाच्या पोरीनं जातात, कोणाकडे कोण जर हसली तर पार तिच्या आजी पणजी पर्यंत जाते. आणि श्रीमंताच्या पोरून जातात, पोट आणलं, लोक म्हणते नाही नाही त्या पोरांनी ज्यानं पोट आणलं ते मोकाट होतं, ह्या पुढचा दोष नाही, त्यानं बळजबरी केलं. हे असा कार्यक्रम आहे. चौकडे गल्ली ते दिल्ली सगळीकडे त्याची एकच एकच लक्षात आहे. या व्हिडिओतून, याच्यातून नाशिक नाशिक याच्यात आपल्याला सगळं कळून गेलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही विचार करा, असा एकच महाराज आहे, त्यानं फक्त श्रीमंत झाले, गरिबाची अजिबात फसवणूक नाही केली. म्हणजे उद्योगपती दुसऱ्या बाईला आणायचं, दोघा जणांना जोडून द्यायचं, पुन्हा ब्लॅकमेल करायचं, पैसे घ्यायचे, 1,500 कोटीची माया जमवली. त्याला पण दिमाग लागतो, मानावं लागल. अरे इतकं फेल तुकार असलेलं पोरग इतकं तुमचा बाबा झालाय आणि तुमच्या बोकांडी बसलाय. श्याम मानव सरांनी 100 वेळेस तुम्हाला सांगितलंय, चमत्कार किंवा 100% भविष्य आहे, कोणाला कळत नाही, हे राजकारण्याला माहित नाही का? 100% भविष्य सांग, 10 लाख, 20 लाख, 21 लाख, 51 लाख रुपये बक्षीस घेऊन टाक. श्याम मानव सरांनी तर युट्यूबवर सतत सांगत असतात की तुम्ही द्या, मग 100% भविष्य सांगा. कोणीच येत नाही. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात पण 4-5 महाराज लोक त्यांनी एक्सपोज केलेत. कोणता महाराज त्यांच्या समोर टिकला? कोणताच टिकला नाही, कोणाला टिकला नाही. पण तुम्ही मग पागल का झालेत? तुम्हाला कळतं का? 100% भविष्य हे कोणी सांगू शकत नाही, असा अजूनही जन्माला आलेला नाही. कारण की ठोकताळे असते, साधारण भविष्य असतं, तेवढं सांगितलं तुम्हाला वाटतं पटतं. आता तुम्हाला असं वाटतं खरंय, पण हे कॉमन भविष्य असतं मित्रांनो. त्याच्यामुळं कोण्या महाराजाच्या भोंदूपणाच्या नादी लागू नका. आणि याच्यात काय झालंय, या महाराष्ट्र सरकारचं नेमकं डोकं ताळ्यावर एक नाही, हेच कळायला तयार नाही. अरे व्हिडिओ तुमचे व्हायरल झाल्यानंतर लोक पाहून घेणार, त्याच्यावर कॉमेंट्स करणार, खाली आले कॉमेंट. आता एक तर श्री डायरेक्ट म्हणते माझ्यावर 6 वर्षापासून हा सतत बलात्कार करतो. मग 6 वर्ष ही गरज काय होती तुम्ही मला सांगा? 6 वर्षापासून तर सतत बलात्काराचा हा बलात्कार होऊ शकतो का? वकिलांना विचारून घ्या, वकील तिथं ती केस टिकू शकत नाही. अरे 6 वर्ष कमालीची गोष्ट आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, मोठ्या लोकांचं सगळंच मोठ्याला असते, त्या लोकांचे मोठालच आहे म्हणून मोठाले. आणि लहान लहान लोकांचं कोणी पण त्याच्या बोकांडी चढत असतं. मोठ्याल्याच्या लोकांडी बोकांडी पण आणि त्याच्या नादी पण कोण लागत नाही, कारण हे सगळेच पैशावाले. कारण की यांचा ताबडतोब मंत्रिमंडळातून, आपल्या विधिमंडळातून लेटर निघलं, युट्यूबला गेलं, इंस्टाग्रामला गेलं, चौकड गेलं की असा जर व्हिडिओ असला ताबडतोब अकाउंट सस्पेंड करा, आता बॅन करा. आता विचार करा तुम्ही, हे जर कुर्ती माग ज्या इंस्टा स्टारवाली पुढचा व्हिडिओ झाला त्यावेळेस केलं का? नाही. ज्यावेळेस कुठे कोणत्या महिलासोबतचे अन्याय अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यावेळेस तुम्ही का नाही केलं? तुम्ही आसाममधल्या व्हिडिओवर का नाही बंदी टाकली? का नाही केलं? मग इथंच काय केलं? कारण की हे फक्त श्रीमंताच्या घरचे आहे. आता तुमच्या गरीबाचं असलं म्हणून आपण हिडिंग दिले. श्रीमंताचं ठेवा झाकून आणि गरीबाचं बघा चांगलं चांगलं वाकून वाकून. कारण की हे भैया, ही गरिबी एक शाप आहे. कारण गरीब म्हणून जन्माला आला, गरीब म्हणून, पण गरीब म्हणून मरू नका. कारण गरीब म्हणून मरायचंच नाही, तुम्ही पैसेवाले बना. पैशाशिवाय इथं जगात किंमत नाही. कारण इथं मी बघतोय
आता या बातम्या बघितल्यात, चौकट बघितल्यात. आता त्या काय एक बातमी आता बघितली. एका न्यूज चॅनलला नाव सांगितलं जाणार नाही. त्या न्यूज चॅनलला रुपालीताई चाकणकर यांना एसआयटीनं चौकशीसाठी नाशिकला बोलवलं. त्याने सांगितलं मी महिला आहे आणि मला यायला उशीर होतो म्हणून मी येऊ शकत नाही. काय कारण आहे? आता हसू येते या कारणाचं. जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय ते आता सरकारच्या त्यांच्याविषयी जर कोणाविषयी जर काही शिल्लक बोलावं तर आपलं पण चॅनलवर किंवा आपल्यावर पण एखादी केस मारल्याशिवाय हे राहणार नाही. कारण की या सरकारचं डोकं ताळ्यावर नाही. कारण की याच्यातून लोकांच्या आयडिया दनादन बंद करणं, लोकांच्या गलचेपी करणं, लोकांवर दबाव टाकणे. आता असं जर चालल्यावर तुमच्या जर असं करायचं असेल तर खरोखर हिंमत जर असेल, मी त्या सरकारला एक विषय विषय मांडतो इथून. तुमच्या दम जर असेल विलक्षण घ्या आणि डमी पद्धतीवर मतदान घ्या आणि तुम्ही निवडून येऊन दाखवा आणि मग छाती ठोकून सगळ्यांना सांगा की आम्ही आमच्या मतांनी निवडून आलो, ईव्हीएम मशीनवर नाही. बघूया काय होतंय. एवढी हिंमत तर या सरकारमध्ये नाही, कोणातच नाही. लोकांनाच उठावं लागणार आहे. कारण तुमच्यावर अन्याय, अत्याचार सगळ्याच लोकांवर होणार आहे. कारण की हे सरकार काय करू राहिलं, दोन जातीत, दोन समाजात फक्त भांडणं लावण्याचं काम करू राहिले. कारण की त्यांचं भांडणं लागल्याशिवाय यांच्या काही पोळ्या भाजत नाही. त्याच्यासाठी तुम्ही पण बघा आणि लक्षात ठेवा, कोणाच्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर एक व्हिडिओ आला ताबडतोब ते डिलीट करून टाका. कारण सुरक्षित राहा. कारण की हे सरकार तुमच्यावर केशी टाकण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही. तुम्हाला 5-6 वर्ष आत घुमवतील आणि तो अशोक खरात 2 ते 3 महिन्यात सुटून राहील आणि पुन्हा त्याचा बंधूचा बाजार